नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। पाऊस ओसरलेला आहे। तुम्हाला माहित आहे पावसाळ्यात मच्छी मिळणं खूप जिकरीचं काम आहे। सध्या फक्त खाडीची मच्छी आणि राहता राहिली बर्फातली समुद्राची मच्छी। आणि त्यासाठी आपण पावसाळ्यासाठी खारे मासे भरून ठेवतो, जसे की बोंबील, सुकट, जवला आणि इतर मोठे मासे जे खारवलेले असतात ते आपण भरून ठेवतो। आणि आता माझ्याकडे मच्छी नाही आणि ह्या दिवसाची पावसाळ्यामध्ये सुक्या मच्छीला एक वेगळीच अप्रतिम चव येते। तर एक जुन्या आठवणींना उजाळा म्हणून आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे सुक्या बोंबलाचे पोपट ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया। त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या, जेणेकरून असेच पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे नवनवीन रेसिपीज आपल्याला पाहायला मिळतील। पोपट करायचं म्हटलं म्हणजे इथे आपले बोंबील घेतलेले आहेत सुके, आणि ते मी 10-15 मिनिटापासून पाण्यात भिजवून ठेवलेले होते। असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत। आम्ही जास्त मोठे बोंबील खात नाही म्हणून मी छोटे बोंबील घेतलेले आहेत। शक्यतो ना मोठे बोंबलाचे असे 2-2, 3-3 तुकडे करून खूप चांगले लागतात। सोबत बटाटा असा हा बारीक कापून घेतलेला आहे। ह्यासाठी कांदा भरपूर लागतो। इथे मी 3 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, कढीपत्ता आहे, 2-3 हिरव्या मिरच्या, आले लसूण पेस्ट, कोथिंबीर, हळद, चवीनुसार मीठ आणि तेल। तर नेहमीप्रमाणे आपण चुलीवर तवकट मांडलेला आहे आणि आता आपण चुलीवरच हे पोपट करायला चालू करणार आहोत। ह्याला तेल थोडं जास्त लागतं, तरी आपल्याला जसं हवं आहे त्याप्रमाणे आपण घेऊ शकता। आता आपण ह्यात मिरच्या, आलं लसूण पेस्ट आणि हा कांदा टोमॅटो जो घेतलेला आहे टाकून फ्राय करून घेणार आहोत। सोबत इथे घेतलेलं आहे मीठ, तेही टाकते। मंद चुलीवरच आपण हे सगळं फ्राय होऊ द्यायचं आहे। पावसाने पुढे दमट झालेली आहे, मी ती शेकाभोवती ठेवलेली आहे। चुलीची शेकाने थोडीशी गरम होईल। कांदा फ्राय झालेला आहे। आता आपण हळदी पावडर टाकणार आहोत। हळद चांगली परतून घ्यायची आहे। कधीही तेलावरती हळद फ्राय करून घेतली म्हणजे जो हळदीचा एक वेगळा गंध किंवा सुगंध म्हणा तो येत नाही। काहींना हळदीचा वास आवडत नाही, तो तेलावरच तळून घेतला त्याचा तो गंध राहत नाही। हळद म्हणजे टर्मरिक पावडर आपल्या शरीराला खूप चांगली आहे, त्याच्यामुळे भाज्यामध्ये जितका वापरता येईल तितकं वापरायचा प्रयत्न करा। आता हळदही छान अशी ह्याच्यामध्ये फ्राय झालेली आहे। हे बोंबील आणि बटाटा आपण ह्याच्यात टाकणार आहोत। बोंबील लगेच शिजून होणार आहे, परंतु बटाटा शिजेस्तोवर आपल्याला असं अधनमधनं पलटत राहायचं आहे। फ्रेंड्स, अशाच प्रकारचे मी ऑथेंटिक पदार्थ किंवा रेसिपीज तुम्हाला बनवून दाखवणार आहे। त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही आयडियाज असतील, कुठले कुठले पदार्थ तुम्हाला पाहायला आवडतील ते मला कमेंटद्वारे तुम्ही कळवू शकता। 15 मिनिटं आपण अधूनमधून चेक केलेलं आहे। आता बघूया, बटाटा शिजलेला आहे। आता ह्याला उतरवण्याची वेळ आलेली आहे। सर्व मस्त एकजीव झालेला आहे आणि आता अशा प्रकारे आपलं पोपट रेडी झालेला आहे।
तर फ्रेंड्स, तुम्ही पण तुमच्या घरी ही रेसिपी ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. अशा प्रकारे आपलं हे पोपट रेडी झालेलं आहे. तर सांगितल्याप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आणि आजची ही संपूर्ण रेसिपी तुम्ही पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.